नमस्कार. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. साप्ताहिक विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर आपल्या कार्यक्रमाची आजची प्रस्तावना आणि त्यामधील भूमिका मांडते. अश्विनी मॅडम. नमस्कार. साप्ताहिक विवेकने आयोजित केलेल्या या विशेष वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा हा कार्यक्रम जसा आपण झूम वरून सगळेजण पाहणार आहोत, त्याच्यात सहभागी झालो आहोत, त्याचबरोबर विवेकच्या फेसबुक पेजवरूनही हा कार्यक्रम लाईव्ह होतो आहे. त्यामुळे तिथूनही आपल्याला ऐकणाऱ्यांची पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सहकारी बँका आणि त्यांच्या संदर्भात नवीन जो अध्यादेश आता जारी केला गेला आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आता सहकारी बँकांवर येईल असं गेल्या महिन्यापासून आपण सर्वजण ऐकत आहोत आणि त्यावरच्या अनेक उलटसुलट चर्चांना सध्या प्रचंड प्रमाणात तोंड फुटलं आहे. खर तर त्यातून अस्वस्थता सहकारी बँकिंग क्षेत्रात निर्माण झाली आहे, तेच निमित्त आजच्या वेबिनारचं आहे. म्हणूनच या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यात उपस्थित आहेत रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाचे सन्माननीय सदस्य श्री सतीशजी मराठे. त्यांचं मी मनापासून विवेकच्या वतीने स्वागत करते. आणि हा प्रश्न किती महत्वाचा आहे महाराष्ट्रातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी याची प्रचिती आता इथे उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या विविध भागातल्या सहकारी बँकांचे अध्यक्ष, संचालक आणि पदाधिकारी यांच्या संख्येवरून आपल्याला येते. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला माझे सहकारी साप्ताहिक विवेकचे मुख्य उपसंपादक निमेश वहाळकर सतीशजींचा थोडक्यात परिचय करून देतील. नंतर सतीशजी आजच्या विषयाची मांडणी करतील आणि त्यानंतरची प्रश्नोत्तरं निमेश वहाळकर हे कंडक्ट करतील. मी पुढची सूत्र निमेश वहाळकरांकडे सोपवतो. धन्यवाद. नमस्कार. इथे सर्वच जण आपण सर्वजण बँकिंग क्षेत्रातले कार्य असणारी मंडळी आहोत. सतीशजींचं वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही, कारण सतीशजी मराठे बँकिंग क्षेत्रात गेले अनेक दशकं कार्यरत आहेत. युनायटेड वेस्टर्न बँकेचे अध्यक्ष तथा सीईओ म्हणून ते कार्यरत होते. त्याचशिवाय जनकल्याण सहकारी बँकेचे सीईओ म्हणून ते अनेक वर्ष कार्यरत होते. सहकार भारतीचे ते संस्थापक सदस्य आहेत आणि तसंच सेंटर फॉर स्टडीज अँड रिसर्च इन कोऑपरेशन या संस्थेचे ते संस्थापक संचालक आहेत. याशिवाय देशातील अनेक बँकिंग, अर्थविषयक आणि सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या भूषवलेल्या आहेत. सध्या रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावरती ते सदस्य आहेत आणि अशा प्रकारे एकूणच बँकिंग आणि अर्थविषयक विषयांमध्ये, विशेषतः सहकार क्षेत्रामध्ये सतीशजी मराठे यांचं योगदान आणि अनुभव हे खूपच मोठं आहे. सतीशजींचं पुन्हा एकदा साप्ताहिक विवेकच्या वतीनं मी स्वागत करतो आणि यानंतर आपण आपल्या आजच्या विषयासंबंधी सतीशजी मराठे सुरुवातीला आपले विचार मांडतील आणि त्यानंतर आपण चर्चेकडे आणि प्रश्नोत्तरांकडे वळू. मराठे सर. नमस्कार. ऐकू येत आहे ना? कारण माझ्यामध्येच लिंक गेली एकदा, म्हणून मी तुम्हाला विचारतोय मुद्दाम. हो, खरं म्हणजे आजचा जो ऑर्डिनन्स निघाला आणि 19 जूनला तो लागू झाला, ज्या दिवशी राष्ट्रपतींनी त्याच्यावर स्वाक्षरी केली, त्याला खूप मोठं बॅकग्राऊंड आहे. ऑलमोस्ट 10 वर्षाचं बॅकग्राऊंड आहे. आणि रिझर्व्ह बँकेला आपण सगळेजण जाणतो की कायम वाटत आलेलं आहे की जितकी रेग्युलेटरी आणि सुपरवायझरी अधिकार त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये सर्व बँकांकरता उपलब्ध आहेत, तसे नागरी सहकारी बँकांना खरं म्हणजे सर्व प्रकारच्या सहकारी बँकांच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांना ते नाही. आणि त्याच्यामुळे त्यांच्या समोर जो नेहमी प्रश्न होता की या बँका मोठ्या होत आहेत, खरं म्हणजे 80-85% बँका उत्तम चाललेल्या आहेत, त्यांचा व्याप वाढतोय, पसारा वाढतोय, बँकिंग सेक्टर मधलं त्यांचं कमी असलेलं पर्सेंटेज ओव्हरऑल सेक्टर मधलं
पण ते झपाट्याने सतत वाढत आहे. पण अधूनमधून काही ना काही कुठल्या ना कुठल्या बँकांमध्ये काहीतरी गडबड होते आणि अशा वेळेला इफेक्टिव्ह रेझोल्युशन त्या दोन उद्देश डोळ्यासमोर ठेवून डिपॉझिटर्सचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं आणि दुसरं फायनान्शियल सिस्टीम मध्ये स्टॅबिलिटी राखून ठेवणं, याच्याकरता त्यांना आवश्यक ज्या अधिकार आहेत ते नाही. आणि एका अर्थाने त्यांनी माधवपुरा घटना जी झाली, माधवपुरा बँकेच्या अडचणीतनं, ह्याच्यानंतर त्यांनी तो आणखी मत पक्क बनवलं आणि त्याच्यानंतर काही वर्षांचं आपण जर का बघितलं तर ग्रोथ नागरी सहकारी बँकांचा हा त्यांनी खूप रिस्ट्रिक्ट करून ठेवला आणि त्याच्यामागची त्यांची सततची जी भावना होती की आम्हाला फुल सुपरवायझरी आणि रेग्युलेटरी पॉवर्स, आवश्यक त्यावेळेच्या इंटरव्हेन्शनच्या पॉवर्स आम्हाला नाही. ही त्याची खरी म्हणजे जुनी बॅकग्राऊंड आहे. ह्या सगळ्या बॅकग्राऊंड वरती ह्या जो आता आलेला ऑर्डिनन्स आहे त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. ऑर्डिनन्सच्या माध्यमातून जवळजवळ 20 आयटम्स असे आहेत जे मी ब्रीफली एक एक आयटम टच जरूर करणार आहे की ज्याचा उल्लेख किंवा ज्याचा अंतर्भाव या ऑर्डिनन्स मध्ये आहे. एकंदर साधारण 20 आयटम्स आहेत. ते काही ओव्हरलॅप कोणी केले, ऍड केले, कमी केले तर ती संख्या थोडी कमी जास्त होईल, पण ब्रॉडली 20 आहेत. मी रिझर्व्ह बँकेचा संचालक हा साधारणतः 1.25 वर्षापूर्वी झालो आणि झाल्यानंतर मी बोर्ड मीटिंग मध्ये तर गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर यांची भेट झाली, पण मी त्यांना असं म्हटलं होतं की मला आपल्याला एकदा स्वतंत्रपणे भेटायचं आहे आणि बेसिकली ह्या कोऑपरेटिव्ह बँकिंग सेगमेंट करता भेटायचं आहे. आणि त्यावेळेला मी बोललो मला तुम्ही कधी भेटण्याकरता वेळ द्यावी. त्यावेळेला डॉक्टर उर्जित पटेल होते आणि उर्जित पटेलांनी लगेचच तशी वेळ मला 4-5 दिवसात दिली आणि खरं म्हणजे अर्धा पाऊण तास भेटायचं आहे आणि गेलो होतो. पण चांगली आमची विस्तृत चर्चा संपूर्ण कोऑपरेटिव्ह सेक्टर बद्दल झाली. पूर्ण कोऑपरेटिव्ह सेक्टरची भूमिकाही मी मांडली आणि माझं बोलणंही झालं. आणि जस्ट गांधी कमिटीच्या इम्प्लिमेंटेशन वरनं 2.5 वर्ष, काही वर्ष खूप चर्चा चालली होती आणि त्याच्यातला सर्वात महत्वाचा विषय जो होता तो होता प्रायव्हेटायझेशनचा, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचा. पण बोर्ड ऑफ मॅनेजमेंट हा एक इंटरनल बाब आहे रिझर्व्ह बँक आणि अर्बन बँकांच्या मधली. ही बोलून त्याच्यावर काही ना काही आपल्याला पुढे मार्ग काढता येईल, तो फार मोठा इश्यू आहे असं आता नाही म्हणता येणार. पण प्रायव्हेटायझेशन हा क्षेत्राच्या अस्तित्वाचाच विषय होता आणि त्यांनी तर ओपन कॉल दिला होता की ज्या बँका 100 कोटी नेटवर्थ आहे अशा सगळ्या बँकांना आम्ही स्मॉल फायनान्स बँकमध्ये कन्व्हर्ट होण्याकरता एनकरेज करू, सपोर्ट करू असं म्हटलं होतं. आणि ज्या बँकांचं 20,000 कोटीच्याहून अधिक बिझनेस मिक्स आहे यांनी कमर्शियल बँकेत प्रायव्हेट मध्ये कन्व्हर्ट व्हावं होतं. आणि आज ज्या आपल्या 1550 बँका आहेत, या 1550 बँकांमध्ये जो क्रिटिकल मास अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा म्हणतो आपण 85%, हा जवळजवळ 500 बँकांमध्ये आहे, ज्याला आपण मीडियम साईज किंवा लार्ज साईज बँका असं म्हणू शकू. आणि ह्या जर का प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेल्या तर कोऑपरेटिव्ह सेक्टरच राहणार नाही. हा खरा माझ्या भेटीमागचा आणि बोलण्याचा विषय होता.
आणि मी म्हटलं वाय आर यू अगेन्स्ट दी कोऑपरेटिव्ह सेक्टर आणि व्हॉट आर युअर तुमची काय जगभर कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स इन्क्लुडिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आर एक्स्ट्रीमली वर्किंग वेल, तर तुमचं हे काय म्हणणं. तेव्हा त्यांनी मला मोकळेपणाने सांगितलं की सर रेग्युलेटरी आणि सुपरवायझरी पॉवर्स आमच्याकडे नाहीत आणि इन केस ऑफ क्रायसिस वी आर नॉट एबल टू इंटरव्हीन अँड प्रोटेक्ट टाइमली ऍक्शन घेऊन प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर्स आणि फायनान्शियल सेक्टरची स्टॅबिलिटी करता जे स्टेप्स घेतल्या पाहिजेत ते आम्हाला घेता येत नाही. वी हॅव नो अल्टरनेटिव्ह आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये या बँका आल्या तर वी विल बी एबल टू इफेक्टिव्हली इंटरव्हीन. त्याला मी त्यांना असं म्हटलं की जसं मी हा प्रश्न तुम्हाला आता मांडलाय तसाच हा प्रश्न मी अरुण जेटली त्यावेळेला फायनान्स मिनिस्टर होते आणि प्री बजेट मीटिंग्स मध्ये एक दोनदा बोललो होतो आणि विशेष करून आपल्याकडे जे अनरेग्युलेटेड डिपॉझिट्सचं बिल केंद्र सरकारने आणलं तरी ते झालं. इंटरमिनिस्ट्रियल ग्रुपच्या बॅकग्राऊंडवरती ती मीटिंग होती. त्यावेळेला मी आणि आमचे सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी आम्ही दोघंही होतो आणि आम्ही अरुणजींना म्हटलं की आर यू आउट टू प्रायव्हेटाइज दी कोऑपरेटिव्ह सेक्टर, कारण तो गांधी कमिटीचा रिपोर्ट तेव्हा आला होता. त्यांनी 2 शब्दात सांगितलं नो, वी डोंट सपोर्ट प्रायव्हेटायझेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सेक्टर. आणि हे मी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नरना सांगितलं आणि त्यांना मी म्हटलं खरं म्हणजे सहकार भारती गेली 3 वर्ष रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला प्री बजेट मीटिंग्समध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर मधल्या बँकांचं टोटल रेग्युलेशन करण्याचे त्यांना जे जे हवे असतील ते पूर्ण अधिकार हे तुम्ही रिझर्व्ह बँकेला देऊन टाका. पुट अस ऑन पार विथ ऑल बँक्स. पण रिझर्व्ह बँकेचं एक सगळ्यांनी ऐकलेलं आणि बरेच वेळा ज्याचा उल्लेख होतो की व्हॉट इज ए बँक म्हणून जेव्हा ते म्हणतात तेव्हा ते डिफाईन ए बँक इज ए बँक या शब्दातच ते सांगतात. इररिस्पेक्टिव्ह ऑफ फॉर्म ऑफ ओनरशिप, साईज, नेचर ऑफ ऑपरेशन्स, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एव्हरीथिंग बँक इज अ बँक आहे असल्यामुळे मी अरुणजींनाही म्हटलं होतं की तुम्ही बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट अमेंड करा. आणखी एक प्रस्ताव मी त्यांना त्याच्यात म्हटला होता, कारण रिझर्व्ह बँकेने यापूर्वी नागरी सहकारी बँकांना कॅपिटल देण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट सुचवली ती. त्यांचा एक रिपोर्टही तसा आहे. आणि व्हाईल रिटेनिंग दी कोऑपरेटिव्ह कॅरेक्टर तुम्ही आम्हाला कॅपिटल रेज करण्याकरता आम्हाला एक प्लॅटफॉर्म करून द्या आणि हा प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला करून देत असताना तो बॉन्ड्सच्या रूपाने द्या असं मी त्याला म्हटलं होतं. आम्ही लेखी निवेदन प्रेझेंटेशन हे सगळं दिलेलं होतं पण त्याच्यात काहीच हालचाल झालेली नव्हती. गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये सोशल स्टॉक एक्सचेंज निर्माण करण्याचं मॅन्डेट बजेटमध्ये निर्मलाजींनी सेबीला दिलं आणि त्यांना म्हटलं की सोशल स्टॉक एक्सचेंज क्रिएट करा. पण त्या सोशल स्टॉक एक्सचेंजमध्ये कोऑपरेटिव्हचा उल्लेख नव्हता आणि म्हणून आम्ही तोही इश्यू परस्यू करत होतो की आजच्या घटकेला सर्व नागरी सहकारी बँकांना ज्या प्रकारचे येणारे फायनान्शियल सेक्टर मधले रिफॉर्म्स आहेत, ज्या दिशेकडे आपण पोस्ट 2008च्या मेल्टडाऊन नंतर बासल कमिटीच्या अनेक रेकमेंडेशन्स जगभर इम्प्लिमेंट होत आहेत, आपल्याकडेही होत आहेत, त्या लक्षात घेता कॅपिटल खूप मोठ्या प्रमाणावर लागणार होतं आणि हे कॅपिटल केवळ रिस्क मिटिगेशन करता नाही, रिस्क मॅनेजमेंट करता नाही, तर टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन जे आपल्याकडे होत आहे, इनोव्हेटिव्ह डिस्रप्शन्स जी आपण गेल्या 2-3 वर्षात बघतोय त्याच्यामुळे हे लागणार होतं आणि ह्याची आवश्यकता आहे. म्हणून तुम्ही आम्हाला ते रेज करायला परवानगी द्या. हे आम्ही दरवर्षी गेली 3-4 वर्ष प्री बजेट मीटिंग्स मध्ये मांडतोय आणि हाच मुद्दा मी डॉक्टर पटेल आणि डेप्युटी गव्हर्नर विश्वनाथन साहेब तेव्हा होते, आता नुकतेच रिटायर झाले, त्यांच्या समोरही आम्ही मांडला होता.
आणि त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं, हो, वी आर प्रिपेअर्ड फॉर द चेंजेस. आम्ही पण वी हॅव बीन ॲडवाइज टू गो स्लो बाय दी फायनान्स मिनिस्ट्री. त्याच्यामुळे मी म्हटलं की सहकार भारती म्हणून आम्ही परस्यू करू, पण तुम्हीही परस्यू करा. फॉर्च्युनेटली या वर्षी प्री बजेट मीटिंगच्या आधी आणि पीएमसीच्या बॅकग्राऊंड वरती आम्ही जेव्हा निर्मलाजींना परत भेटलो आणि त्यांना परत एकदा हा सगळा विषय सांगितला आणि आम्ही 2-3 जणांचा छोटा ग्रुप, आम्ही 4-5 जण होतो फक्त बोलताना, त्यांनी जवळजवळ पाऊण तास आमचा सगळा विषय नीट ऐकून घेतला आणि म्हणाले, मी विचार करते मिनिस्ट्रीमधल्या अधिकाऱ्यांशी बोलून याच्यात काय करता येईल हेही मी आपल्याला सांगेन. आणि फॉर्च्युनेटली तसंच फिनान्स सेक्रेटरी त्यावेळेला आपले राजीव कुमार होते. राजीव कुमारांची आम्ही स्वतंत्र भेट घेतली होती आणि स्वतंत्र निवेदन त्याच लाईन्सवरती की रेग्युलेटरी पॉवर्स रिझर्व्ह बँकेला द्यावा आणि कॅपिटल रेझिंग करता आम्हाला तुम्ही व्यवस्था निर्माण करून द्यावी. राजीव कुमारांनी आमचं खूप शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि म्हणाले, आम्ही विचार करू, आम्हाला जे करता येईल ते करू. आणि खरं म्हणजे ह्या बॅकग्राऊंड वरती ह्या बजेटमध्ये त्याची घोषणा झाली, कॅबिनेटमध्ये अनाउन्समेंट झाली आणि कोविडच्या मुळे पार्लमेंट जे ॲडजर्न झालं त्या दिवशी त्याच्या शेवटच्या दिवशी आता बजेट सेशनच्या लोकसभेने हा बिल पारित केलं, ऑर्डिनन्स मध्ये जे आता आलंय ते. आणि नंतर खरं म्हणजे राज्यसभेत पारित करायला त्यांना वेळच मिळाला नाही, कारण ॲडजर्न झाल्यामुळे, आणि म्हणून ते बिल तसंच राहिलं आणि हा ऑर्डिनन्स आता निघाला. ऑर्डिनन्स बद्दल प्रत्यक्ष बोलत असताना मी त्याचे साधारण 15-20 त्याचे मी म्हणालो तसे 20 आयटम्स आहेत, त्याच्यावरतीही बोलेन. पण हे बोलत असताना सुरुवातीलाच मी 2 गोष्टी सर्वांशी शेअर करू इच्छितो. नाहक आपल्याकडे पर्टिक्युलरली महाराष्ट्रात, अन्य प्रदेशांमध्ये अशी स्थिती नाही, पण महाराष्ट्रात विशेष करून याचा गाजावाजाही झाला आणि मला मराठीत एक्झॅक्टली शब्द नाही सांगता येणार, पण फिअर मॉंगरिंग जे म्हणतो आपण, कारण नसताना घाबरवून सोडणं, नको त्या आशंका उभ्या करणं, असा प्रकार आपल्याकडे झाला. काही जणांनी याला पॉलिटिकल ओव्हरटोन्स देण्याचाही याच्यातनं प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना एक स्ट्रॉंग फायनान्शियल सेक्टरच्या रूपाने पुढे नेणारं हे बिल आहे असं मी स्वतःला मानतो. कारण ही मागणी करण्यापूर्वी की तुम्ही फुल रेग्युलेटरी पॉवर्स रिझर्व्ह बँकेला द्याव्या, आमच्याकडे सहकार भारतीत त्याचं एक स्वतंत्र खूप दिवस म्हणजे काही महिने स्प्रेड ओव्हर अनेक लोकांशी बोलून आम्ही आमचं हे मत बनवलं होतं की रिझर्व्ह बँकेला पॉवर्स देण्याची आवश्यकता आहे. पण रिझर्व्ह बँकेला पॉवर देत नसल्यामुळे सेक्टरचा ग्रोथ होत नाहीये. आज जर का मी सांगितलं तर काही लोकांना आश्चर्य वाटेल की 2001 किंवा 2000च्या सुमाराला जर का तुम्ही अॅन्युअल रिपोर्ट रिझर्व्ह बँकेचे ऑलमोस्ट 20 वर्षापूर्वीचे काढून बघितलेत तर आपल्याला लक्षात येईल की जवळजवळ कोऑपरेटिव्ह बँकांचा शेअर इन टोटल बँकिंग बिझनेस त्यावेळेला 20 वर्षापूर्वी हा जवळजवळ 7 ते 8% होता, विच वॉज नियर इक्विव्हॅलंट टू द शेअर ऑफ फॉरेन बँक्स इन द कंट्री. आणि गेल्या 20 वर्षात आपल्याकडे नागरी सहकारी बँकांचा शेअर हा 2.5 ते 3% आला. कारण ज्या वेळेला नागरी सहकारी बँकांना
ब्रांचेस ओपन करायला परवानगी नाही मिळाली, ATMsना नाही मिळाली. आणि आपल्यापैकी काही जणांना ऐकून आश्चर्य वाटेल की 2004 नंतर एकही नवीन बँक सुरू करण्याकरता लायसन्स मिळालेलं नाही. खरं म्हणजे देशातल्या 750 जिल्ह्यांमधल्या 300हून अधिक जिल्ह्यांमध्ये नागरी सहकारी बँकच नाही. आणि खरं म्हणजे आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या देशात 1500 बँका ही काही संख्या मोठी नाही. कितीतरी युरोपमधले, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांच्यासारख्या देशांमध्ये जिथला लोकसंख्या आपल्या तुलनेने नगण्य आहे, अशा ठिकाणी नागरी सहकारी बँकांची संख्या ही खूप मोठी आहे. जगभरात एक एस्टिमेट जे वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट युनियन्स किंवा युरोपियन असोसिएशन ऑफ बँक्स जी आहे त्यांच्या रिपोर्ट्समध्ये जो उल्लेख येतो त्याच्यावरनं असं दिसतं की 50,000हून जास्त कोऑपरेटिव्ह बँका जगभर काम करतात. आणि आपल्याकडे 1500 आहेत तर खूप आहेत असं त्याची चर्चा होते. हाही मुद्दा आमच्या चर्चेत येतो. आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरची एक विशेष गोष्ट अशी आहे जी प्रामुख्याने आपण मांडली पाहिजे, समाजासमोर आली पाहिजे. आज देखील 90% बॉरोल अकाउंट्स, कर्ज घेणारे अकाउंट्स 90% यांची जी लिमिट्स आहेत, त्यांचं जे मॅक्झिमम लोन दिलेलं आहे किंवा वर्किंग कॅपिटल दिलं आहे हे 5 लाखाच्याहून कमी आहे. त्याच्यामुळे एका अर्थाने लिमिटेड रिसोर्सेस, छोटा व्यवसाय, सेल्फ एम्प्लॉईड, पर्सनल लोन्स ह्या सगळ्या याच्याकरता मनी लेंडर्स पार्ट्सनं ह्या देशातल्या फार मोठ्या सेगमेंटला, उद्योजकांना कोऑपरेटिव्ह बँकांनी दूर ठेवलेलं आहे. एक फार मोठं काम नागरी सहकारी बँका करतायत आणि त्याची आज गरज फार मोठी आहे. त्याच्यामुळे ह्या बॅकग्राऊंडच्या याच्यावरती मी पुढच्या 10-15 मिनिटात आपल्या समोर काही विषय या ऑर्डिनन्समध्ये जे इश्यूज आहेत त्याच्याबद्दल मुद्दाम बोलेल. पहिलं म्हणजे हा जो ऑर्डिनन्स आहे हा पूर्णपणे सर्व प्रकारच्या कोऑपरेटिव्ह बँकांना लागू होणार आहे. हे नागरी सहकारी बँकांना लागू होणार आहे, जिल्हा सहकारी बँकांनाही लागू होणार आहे आणि हा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांना, राज्य सहकारी बँकांनाही लागू होणार आहे. हे पहिल्यांदा सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. हा लागू होणार नाहीये फक्त 2 सहकारी क्षेत्रातल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सना, ते म्हणजे ज्याला महाराष्ट्रात आपण विकास सोसायटी म्हणतो, विविध कार्यकारी संस्था किंवा इंग्लिशमध्ये ज्याला पॅक्स म्हणतात, प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्या ह्याच्यात हा कायदा लागू होत नाही. आणि दुसऱ्या आपल्याकडे पूर्वीच्या काळी ज्यांना आपण लँड मॉर्गेज बँक्स म्हणायचो किंवा आता रुरल अँड ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट बँक्स या नावाने म्हणतात, या देशभरात खूप ठिकाणी या डिफंक्ट आहेत. आता वैद्यनाथन कमिटी 2चा रिपोर्ट चिदंबरम साहेबांना जवळजवळ 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी सादर केला होता, पण तो कधीच इम्प्लिमेंट झाला नाही. आणि ह्या बँका खूप मोठ्या प्रमाणावर आता डिफंक्ट आहेत देशभर. तशामुळे ह्या कॅटेगरीच्या बँकेला म्हणजे पॅक्स आणि रुरल अँड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट बँक्स आहेत त्यांना हा लागू नाही, हा ऍप्लिकेबिलिटीचा झाला. दुसरा याच्यातला जो मुद्दा महत्वाचा आहे तो असा की देशातल्या केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही कायद्यात आज ज्या ऑर्डिनन्समध्ये प्रोव्हिजन विविध प्रकारच्या केलेल्या आहेत त्याच्याशी त्या विपरीत असल्या तर त्या सुपरसीड करून आता ह्यापुढे या ऑर्डिनन्समध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत ते सर्व सहकारी बँकांना या पुढच्या काळात राहणार आहेत. याच्यात नवीन आणि आश्चर्य करण्याजोगं काही नाही. सुपरसेशन हा एक नॉर्मल गोष्ट आहे आणि हायकोर्टानी आणि सुप्रीम कोर्टानी वेळोवेळी अनेक जजमेंट्स, अनेक केसेसमध्ये
दिलेली आहे की स्पेशालिटी लॉ विल प्रिव्हेल ओव्हर द जनरल लॉ. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हा स्पेशालिटी लॉ आहे आणि आपला जो सहकारी कायदा आहे हा जनरल लॉ आहे. जनरल लॉचा अर्थ असा की तो एखाद्या कन्झ्युमर स्टोअरलाही लागू होतो, तो एखाद्या हाऊसिंग सोसायटीलाही लागू होतो, तो एखाद्या साखर कारखान्यालाही लागू होतो, तो बँकेलाही लागू होतो. त्याच्यामुळे जो जनरल लॉ आहे सहकारी संस्थांना, म्हणून त्याला जनरल लॉ म्हटलं जातं. आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हा जो आहे हा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आहे, हा बेसिकली हा केवळ बँकांना लागू होतो आणि स्पेशालिटी लॉ प्रिव्हेल्स ओव्हर द जनरल लॉ हे जे वेल एस्टॅब्लिश प्रिन्सिपल आहे त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा आता इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी प्रोव्हिजन इन एनी लॉ ऑफ द सेंटर ऑर द स्टेट, नाव दिस प्रोव्हिजन्स इन दिस ऍक्ट विल गेट ऍप्लिकेबल. हा दुसरा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. तिसरा मुद्दा जो नागरी सहकारी बँकांच्या कॉन्टेक्स्टमध्ये सर्वांना लागू होतो त्याच्याबद्दल मी मुख्यतः बोलणार आहे. तो असा आहे की ह्या अमेंडमेंटच्या ह्याच्यानंतर त्यांनी एक प्रोव्हिजन अशी केलेली आहे की नॉट लेस देन 50% डायरेक्टर्स त्यांचं बॅकग्राऊंड हे प्रोफेशनल असणार आहे. प्रोफेशनल म्हणत असताना त्याचं डेफिनेशन फार मोठं, व्यापक आणि एका अर्थाने ऑल इन्क्लुसिव्ह आहे. त्याच्यामुळे कोणी एक्सक्लूड होईल असं नाही. त्याला सहकारी क्षेत्राचं बॅकग्राऊंड चालेल, बँकिंगचं चालेल, स्मॉल स्केल इंडस्ट्रीचं चालेल, ॲग्रिकल्चरचं चालेल, अशी त्यांनी लिस्ट दिली आहे. या सेक्टरमधला कोणी असला तरी देखील त्याला जर का त्या क्षेत्राचा अनुभव असला तर ही वुड गेट क्लासिफाईड एज प्रोफेशनल. म्हणून आता आम्हाला डायरेक्टरच होता येणार नाही की काय, असा जो काही जणांच्या मनात प्रश्न आलाय की आम्हाला डायरेक्टर होण्यापासून वंचित करण्याचा हा प्रयत्न आहे, म्हणून हे असं काही होणार नाहीये. त्याची डेफिनेशन व्यापक आहे, पण प्रोफेशनली असतील. आणि ह्याच्यात लॉ आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामुळे बँक चालवताना ज्या ज्या एक्सपर्टीजची गरज असते असावी बोर्डामध्ये, अशा प्रकारचं बॅकग्राऊंड असणारं बोर्ड, नॉट लेस देन 50% प्रोफेशनल बॅकग्राऊंड असणारं हे त्याच्यात त्यांनी ठेवलंय. त्याच्यामुळे एक प्रश्न असाही आला मध्यंतरी की मग आता रिझर्वेशन जाणार का? तर रिझर्वेशन कुठलीही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, महिला, यातली कुठलीही रिझर्वेशन जाणार नाहीये. इट विल बी इंटॅक्ट. नोबडी इज रिमुव्हिंग अवे दोज रिझर्वेशन्स. पण प्रोफेशनल आउटलुक यावा हा त्याच्यातला महत्वाचा दुसरा मुद्दा आहे. ह्याच्यामध्येच आपण जर का बघितलं तर एक कन्फ्युजन खूप लोकांच्या मनात आहे. एक प्रोव्हिजन त्याच्यात आहे की आम्ही फुल टाइम चेअरमन अपॉइंट करू, आम्ही होल टाइम डायरेक्टर याच्यात अपॉइंट करण्याची या कायद्यात प्रोव्हिजन आहे. ही जी प्रोव्हिजन आणि आहे त्याच्यामुळे मग आम्ही निवडून आलेले सहकार क्षेत्रातनं, इलेक्शन मधनं आलेले, मग आम्ही चेअरमन आता निवडायचा नाही का, रिझर्व्ह बँक नेमणार आहे का, असा एक प्रश्न खूप जणांच्या मनात आलेला आहे. जेव्हा चेअरमन फुल टाइम आणि होल टाइम डायरेक्टर अपॉइंटमेंटचा विषय रिझर्व्ह बँकेच्या याच्यात येतो तेव्हा तो फुल टाइम एका अर्थाने एम्प्लॉई असतो. त्याचे अधिकार, पॉवर्स, असे चेअरमन, असा डायरेक्टर जर का नेमायची कधी वेळ आली तर ती प्रोव्हिजन असावी, एवढाच त्याचा मुद्दा आहे. कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये अशा प्रकारचे रेअर केसमध्ये अशी अपॉइंटमेंट करण्याची वेळ येऊ शकते आणि तो फुल टाइम एम्प्लॉई असणार आहे. त्याच्यामुळे असलेल्या निवडून आलेल्या डायरेक्टर्सच्या मनात त्यामुळे आमचं काय होणार, फुल टाइम रिझर्व्ह बँकेने डायरेक्टर नेमला तर काय होणार, असा जो इश्यू आहे त्याच्याबद्दल फार घाबरण्याचं, चिंता करण्याचं बिलकुल कारण नाही, हे मी मुद्दाम स्पष्ट करू इच्छितो. रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्समध्ये सर्व बँकांना त्यांचा जो चीफ एक्झिक्युटिव्ह आहे तो अपॉइंट करण्याचा जो अधिकार आहे तो वर्षानुवर्ष सर्व बँकांमध्ये रिझर्व्ह बँक करत आलेली आहे. चीफ काही त्याला वेगवेगळी नावं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. एखाद्या ठिकाणी सीएमडी असतो, त्याला चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणतात. एखाद्या ठिकाणी फक्त मॅनेजिंग डायरेक्टर म्हणतात.
एखाद्या ठिकाणी सीईओ म्हणतात. असे जे लोक असतात, हु इज कन्सिडर्ड द प्रिन्सिपल ऑफिसर ऑफ द बँक, हु इज एंगेज्ड इन रनिंग द बँक प्रिन्सिपली, अशा व्यक्तीचं अपॉइंटमेंट करत असताना नागरी सहकारी बँकांकरताही आता तो रूल लागू होणार आहे. आणि तो असलेल्या सीईओज एमडीज करता नाही, नव्याने जे अपॉइंट होणार आहेत त्यांच्याकरता होणार आहे. त्याची क्वालिफिकेशन्स काय असावी याचं सर्क्युलर आपल्याकडे ऑलरेडी रिझर्व्ह बँकेचं आलेलं आहे. आणि नॉर्मल पद्धत जी मी अनुभवली आहे, कारण मी प्रायव्हेट सेक्टर बँकेमध्ये एका ठिकाणी चेअरमन आणि सीईओ म्हणून काम करत होतो. तर पद्धत अशी आहे की बोर्डाने ऍडव्हर्टिजमेंट द्यावी, इंटरव्ह्यू घ्यावे, सिलेक्शन करावं आणि इन ऑर्डर ऑफ प्रेफरन्स 3 लोकांची नावं व्हावी जनरली. ह्या 3 मधनं रिझर्व्ह बँके ह्या जो पहिला प्रेफरन्स आहे, अशा इन ऑर्डर ऑफ प्रेफरन्सच रिझर्व्ह बँक विचार करते. त्याचं बॅकग्राऊंड, त्याचं जे ड्यू डिलिजन्स अपॉइंटमेंटला हो किंवा नाही म्हणायच्या आधी जे करायचं असेल ते करते. आणि 99% केसेसमध्ये सगळ्या बँकांना त्यांनी दिलेला जो सीईओ असतो तो जर का काही अडचण नसली तर अशाच माणसाला सीईओ अपॉइंट केलं जातं. आपल्याकडे सगळ्याच बँकांमध्ये पूर्वी होतं, पण ते हळूहळू आता सगळ्या बँकांमधली परिस्थिती बदलली आणि तशी आता नागरी सहकारी बँकांमध्ये एमडी आणि सीईओच्या बद्दल होणार आहे. आणि ती म्हणजे आता सीईओची अपॉइंटमेंट ॲट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम ही साधारण 5 वर्षाकरता राहील. आणि दर 5 वर्षानंतर त्याचं रिअपॉइंटमेंट होण्यापूर्वी परत एकदा रिझर्व्ह बँकेचं त्याचं कन्फर्मेशन आणि हे आपल्याला संमती रिझर्व्ह बँकेची घ्यायची आहे. कारण गेल्या 5 वर्षात त्याचा परफॉर्मन्स, त्याचं कामकाज ते नीट होतं ना, या सगळ्या गोष्टींचा बघून. पण त्याच्यात देखील जनरली रिझर्व्ह बँकेनी कोणाला आत्तापर्यंत परमिशन फारच क्वचित केसेसमध्ये आपण त्यांनी कंटिन्युएशनला विरोध केल्याचं दिसतं. आत्ता रिसेंटली मात्र काही 4-5 बँकांमध्ये सीईओच्या किंवा मॅनेजिंग डायरेक्टरच्या पोस्टला रिन्युअल रिझर्व्ह बँकेने दिलेलं नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. दिस इज इन द इंटरेस्ट ऑफ द बँक, हेही आपण मानलं पाहिजे. नाहीतर एकदा जॉईन झालेला व्यक्ती सीईओ म्हणून तो परमनंट सीईओ म्हणून राहत असे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द परफॉर्मन्स. आणि बँकिंग बदलत आहे, कॉम्प्लेक्सिटीज वाढत आहे, स्किल्सची आवश्यकता आहे, अपडेटिंगची आवश्यकता राहते. आणि जे सीईओज हे करतात त्यांना ऑटोमॅटिक त्याच्यातनं होईल. त्याच्यामुळे सीईओजनी फार घाबरण्याची याच्यातली गरज नाही. माझंच उदाहरण शेअर करायचं झालं तर इट मे बी टू सब्जेक्टिव्ह. माझी जेव्हा युनायटेड वेस्टर्न बँकेचं चेअरमन आणि सीईओ अपॉइंटमेंट झाली तेव्हा फक्त 1 वर्षाकरता केली ती. आणि मी जायचं की नाही, येणार की नाही असं त्यांच्या मनात प्रश्न होता. मला विचारलं तू जाणार का? मी बोललो जाणार. का? तर मी बोललो आय एम कॉन्फिडंट आय विल बी एबल टू परफॉर्म म्हणून. आणि 6 महिन्यातच मला त्यांनी पुढचं 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलं. त्याच्यामुळे आणि असे अनेक उदाहरण आहेत, हे माझं म्हणून मी वैयक्तिक शेअर करू शकलो. याच्यातलं सुपर सेशन ऑफ बोर्ड बद्दल याच निमित्ताने मी लगेच सांगतो, कारण त्याच्या बद्दलही खूप लोकांच्या मनात काही ना काही शंका आहेत. आतापर्यंत एखाद्या बँकेचा बोर्ड जर का सुपरसीड करायचं असलं तर रिझर्व्ह बँक कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटला कळवायची आणि कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट हे त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची. मल्टीस्टेट ऍक्टमध्ये देखील फक्त मात्र रिझर्व्ह बँकेला बोर्डला सुपरसीड करता येतं अशी प्रोव्हिजन आहे. पण एखाद्याच डायरेक्टरला काढायचं आहे तर ते रिझर्व्ह बँकेला काढता येत नव्हतं आत्ताच्या ह्याच्यातनं. आणि म्हणून मग परत सेंट्रल रजिस्ट्रारला कळवायला लागायचं की तुम्ही घ्या. मग तो एन्क्वायरी करणार, काढणार आणि त्याला नोटीस दिल्यावर तो कोर्टात जाऊन
स्टे आणायचा. आणि काही केसेस आपल्याकडे अशा झाल्या आहेत की बोर्डाची टर्म संपली पण कोर्टातली केस चालू राहिली. आणि टाइमली इफेक्टिव्ह ऍक्शन, ज्या लोकांनी संचालक मंडळावरती राहू नये, ज्या लोकांनी रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्स टोटली इग्नोर केल्या, पाळल्या नाहीत, अशांना दूर करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता, तो त्यांना या अमेंडमेंटमधनं आता एका डायरेक्टरला, एकाहून अधिक डायरेक्टरला आवश्यकता वाटली तर पूर्ण बोर्डाला सुपरसीड करण्याचा अधिकार आता रिझर्व्ह बँकेला आलाय. पण याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, कारण सुपरसीड करण्याचा अधिकार पूर्वीही होता. तो वाया कमिशनर होता आणि कमिशनर थोडं पुढे मागे होत असे पण तोही सुपरसीड करत असे. म्हणून ही फार याची त्याच्यामुळे आता हेवन्स आर गोइंग टू फॉल असं जे काही जणांचं एक वातावरण त्यांनी केलंय तेही घाबरण्याचं करण्याचं कारण नाही. याच्यात जी एक नवीन महत्वाची प्रोव्हिजन आहे ती मात्र महत्वाची आहे, इतके दिवस ती नव्हती. ती आहे की आता ज्याला मगाशी मी मॅनेजिंग डायरेक्टर, सीईओ असं उल्लेख केला, याला काढण्याची प्रोव्हिजन रिझर्व्ह बँकेकडे नव्हती. ती या नवीन ऑर्डिनन्समध्ये आता रिझर्व्ह बँक मिळाली आहे. त्याच्यामुळे हा त्याच्यातला महत्वाचा विषय येतो. सगळ्या प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये डायरेक्टर होण्याकरता क्वालिफिकेशन शेअर्स असले पाहिजेत, मिनिमम काही ना काहीतरी, अशा प्रकारचा एक क्लॉज असतो डायरेक्टर्सना. हा प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर, सीईओला त्यांनी वेगळलेला आहे. आणि नागरी सहकारी बँकांमध्येही आता तो या प्रकारचा कुठलाही क्वालिफिकेशन शेअर्स लागणार नाहीत या प्रकारचा आहे. सर्वात याच्यानंतरचा जो मला मुद्दा महत्वाचा वाटतो तो असा कॅपिटल रेझिंग बद्दलचा आहे. या कॅपिटल रेझिंग मध्ये दोन गोष्टी त्याच्यात आहेत. एक म्हणजे फॉर द फर्स्ट टाइम नागरी सहकारी बँकांना प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर्स हे इश्यू करता येणार आहेत. इक्विटी शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स हे पब्लिक इश्यूनी आणि प्रायव्हेट प्लेसमेंटनी करता येणार आहेत. आणि बॉन्ड्सही इश्यू करता येणार आहेत यापुढे. आता बॉन्ड्स कसले असणार, काय असणार याचे डिटेल्स आता आपल्याकडे नाहीत. पण बॉन्ड्स हे अनेक प्रकारचे असतात. सिक्युअर्ड असतात, अनसिक्युअर्ड असतात, रिडीमेबल असतात, इरिडीमेबल असतात. काही लोक इरिडीमेबलला परपेच्युअल बॉन्ड्स देखील म्हणतात. प्रायव्हेट या शेअर्सच्या इक्विटीच्या याच्यात म्हणताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या बँकेचा जो एरिया ऑफ ऑपरेशन आहे त्या एरिया ऑफ ऑपरेशन मधल्याच लोकांना शेअर्स इश्यू करण्याचे इक्विटी, बॉन्ड्स किंवा प्रायव्हेट प्लेसमेंटच्या माध्यमातून करता येईल. म्हणून मग कोणते नागालँडचा मनुष्य आमच्याकडचा येऊन शेअर होल्डर होईल का, असं काही होणार नाही. आपला एरिया ऑफ ऑपरेशन आहे त्यातलाच तो शेअर होल्डर होणार आहे. इक्विटी शेअर्स मी पब्लिक इश्यू करणार याच्याबद्दल या ऑर्डिनन्समध्ये उल्लेख नाही. पण सहकार भारती म्हणून आम्ही रिझर्व्ह बँकेला लिहिणार आहोत. आमची आता इंटरनल थोडी चर्चाही झाली की इक्विटी शेअर्स जरी तुम्ही इश्यू करत असलात, त्याचं लिस्टिंग जरी होणार असलं तरी तुम्ही बेसिक कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल आहे ते 1 पर्सन 1 व्होट हे प्रिन्सिपल तुम्ही चालू ठेवावं, त्याच्यात बदल करू नये. आणि हे पण विथ नोटीस लोकांकडे शेअर्सला सबस्क्रिप्शन करा असं म्हणतोय. म्हणून त्यांना नंतर आम्हाला अधिकार नव्हता, माहीत नव्हतं, अशा प्रकारचं काही होणार नाही. त्याच्यामुळे बेसिक कॅरेक्टर जे आपलं कोऑपरेटिव्हचं आहे ते फार बदलेल असं मला स्वतःला आत्ता तरी वाटत नाही. पण याच्यावरती अजून पूर्ण क्लॅरिटी यायची आहे. ती आल्यानंतर जेव्हा आवश्यक असेल त्यावेळेला आपण हे करू. एक चर्चा काही दिवस अकाउंटिंग प्रॅक्टिस म्हणून सबन अकाउंटिंग वर्ल्डमध्ये वर्ल्ड वाईड चाललेली आहे. कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन्सचं ते कॅपिटल आहे ते कॅपिटल नाहीच आहे. इट्स अन ॲडव्हान्स बाय शेअर होल्डर्स टू द इन्स्टिट्यूशन. कारण ऑन डिमांड वेन आय वॉन्ट आय कॅन ऑलवेज रिकॉल माय कॅपिटल आणि बँक मला पैसे परत करते.
त्याच्यामुळे दिस इज नॉट ए कॅपिटल ॲज इट इज अंडरस्टूड इन नॉर्मल टर्म्स ॲज कॅपिटल. त्याच्यामुळे आता नवीनच्या ऑर्डिनन्समध्ये कॅपिटल आता आपल्याला लोकांनी ऍप्लिकेशन शेअर होल्डर्सनी अर्ज केला की माझं पैसे मला परत द्या, तर ते पैसे परत देता येता कुठल्याही बँकेला यापुढे देता येणार नाही. पण ट्रान्सफर आणि ट्रान्समिशन हे 2 रूट्स ओपन आहे. नवीन कोणी जो ग्राहक असेल ज्याला शेअर्स घ्यायचे असतील, बँकेला नवीन शेअर कॅपिटल इश्यू करायचं नसलं तर एक्झिस्टिंग शेअर होल्डरला ज्याचा आपला शेअर विकायचा आहे तो हे शेअर्स दुसऱ्याला देऊ शकतो, ट्रान्सफर करू शकतो. आणि एखादा शेअर होल्डर जर का गेला तर त्याचे शेअर्स हे त्याच्या ज्याला हेअर्स म्हणतो त्यांच्याकडे हे ट्रान्समिशननी ते शेअर्स ट्रान्सफरही होतील. त्याच्यामुळे शेअर कॅपिटल बद्दल ही अजून आपल्याला क्लॅरिटी यायची पूर्ण आली की आपल्या सर्वांशी आम्ही परत एकदा या सगळ्या ह्याच्यातनं चर्चा करू. डायरेक्टर्सना आत्ताही आपल्याला ऍडव्हान्स देता येत नाही. तसंच या ऑर्डिनन्समध्ये त्यांनी पुनरुल्लेख केलाय की आम्ही डायरेक्टर्सना जो बॅन आहे तो तसाच राहील. त्याच्यामुळे देर इज नथिंग न्यू अबाउट नो ऍडव्हान्सेस टू डायरेक्टरच्या याच्यात त्याचा उल्लेख आहे म्हणून मुद्दाम केला. नवीन जी गोष्ट याच्यात एक आलेली आहे ती म्हणजे अशी की यापुढे स्टॅच्युटरी ऑडिटर अपॉइंटमेंट करताना रिझर्व्ह बँकेचं प्रायर अप्रुव्हल आता घ्यायला लागेल. पॅनल असेल, पॅनलमधनं आपण ऑडिटर सिलेक्ट करावा अशीच प्रोव्हिजन असेल आणि ते ऑडिटरचा नाव देत असताना त्यांनी त्यांच्याकडनं अप्रूव्हल घेणं ही एक नवीन गोष्ट आलेली आहे. आणि एजीएमचं अप्रुव्हल वगैरे सगळा विषय तसाच राहणार आहे. एजीएमनी अप्रूव्ह करायला आपण जायच्या आधी रिझर्व्ह बँकेकडनं प्रायर अप्रुव्हल त्याचं घेणं ऑडिटरचं ही त्याच्यातली एक रिक्वायरमेंट आहे. आज सगळ्या पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, स्मॉल फायनान्स आणि पेमेंट्स बँकेला हेच नियम आहेत. ते नागरी सहकारी बँकांना केलंय. आणि आपण जाणतो की रिझर्व्ह बँक चार्टर्ड अकाउंटंटचं ऑडिटर्स करता पॅनल करत असताना त्यांचं साईज, एक्सपोजर, किती वर्षाची फर्म आहे, काय आहे हे बघून त्याची कॅटेगरी करते. म्हणून छोट्या बँकेला एकदम खूप सिनियर ऑडिटर नाही आणि खूप मोठ्या बँकेला अगदी नव्याने जॉईन झालेला ऑडिटर अपॉइंट असं करता येणार नाही. हाही त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. दिस इज ए फेअर प्रोव्हिजन. त्याच्यातनं आपल्याला कुठलाही त्रास होण्याची याच्यातली शक्यता नाही. ऑडिटर त्या पॅनलमधनं आपल्याला जो हवा असेल त्या कॅटेगरीतला त्यातनं आपण नाव द्यायचं आहे आणि त्याला नॉर्मली या सगळ्या बँका नॉर्मली रिझर्व्ह बँक ऑडिटर्स चेंज कधी करायला सांगत नाही. रोटेशन वगैरे जे सगळ्या बँकांमध्ये आहे तसं आपल्याकडे आत्ताही आहे, ते पुढेही चालू राहील असंच त्याचं म्हटलं पाहिजे. अकाउंट्स आत्ताही आपल्याला फायनलाइज करून 3 महिन्यात द्यायचे असतात. ही प्रोव्हिजन तशीच या सगळ्या ह्याच्यातनं म्हटलेली आहे. रिझर्व्ह बँकेला जर एक नवीन प्रोव्हिजन जी आहे ती अशी आहे की जर का रिझर्व्ह बँकेला असं वाटलं की बोर्डाची स्पेशल मीटिंग त्यांनी बोर्डाने कन्व्हीन करावी आणि एखाद्या विषयावरती मुद्दाम त्यांनी चर्चा करून त्याच्यावरती विचार करावा, तर रिझर्व्ह बँक आता नागरी सहकारी बँकांना बोर्ड मीटिंग कन्व्हीन करा आणि ते विषय जे असतील त्याचा विचार करा अशा प्रकारचं डायरेक्शन आता नव्याने आपल्याला देऊ शकतो. आपल्या कोणाच्याही बायलॉजमध्ये नागरी सहकारी बँकांच्या ऍडिशनल डायरेक्टर अपॉइंट करण्याची प्रोव्हिजन रिझर्व्ह बँकेचा आपल्याकडे नाही. ती सर्व पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, स्मॉल फायनान्स बँकांमध्ये ती प्रोव्हिजन आहे. आणि ऍडिशनल डायरेक्टर म्हणून रिझर्व्ह बँकेला जर का आवश्यकता वाटली तर रिझर्व्ह बँक नागरी सहकारी बँकांच्या बोर्डावरती ऍडिशनल डायरेक्टर अपॉइंट करू शकेल. अशा प्रकारची एक नवीन तरतूद या अमेंडमेंटमधनं आपल्याला आलेली आहे.
एखादी बँक हाही थोडा चर्चेचा मुद्दा होतोय की काय करणार, बँकेचं लायसन्स कॅन्सल होणार वगैरे वगैरे. एखादी बँक जर का अडचणीत असली, ती सॉल्व्हंट नसली, डिपॉझिटर्सच्या इंटरेस्टमध्ये जर का काम होत नसलं आणि त्याची व्हायबिलिटी संपलेली असली, तर रिझर्व्ह बँक हायकोर्टाकडे ऍप्लिकेशन करेल आणि हायकोर्टाच्या आदेश मिळाल्यानंतर एखाद्या बँकेला लिक्विडेट ह्यापुढे करू शकेल. ही एक सर्वात महत्वाची याच्यातली असलेली बाब म्हणून आहे. याच्याकडेही आपण सर्वांनी केलं पाहिजे. आत्ता देखील लायसन्स कॅन्सल करता येतं रिझर्व्ह बँकेला, पण तो प्रोसेस फार टीडियस लांबचा आहे. त्याच्यात ह्या हायकोर्टाकडे जात असताना देखील त्याला कोणाला ऑब्जेक्शन्स घ्यायची असली, त्यांचं काही म्हणणं असलं तर हे जे प्रोव्हिजन्स आहेत, तुम्ही बघितलं आता रिसेंट आपल्या वाचलं असेल, येस बँकेच्या केसमध्ये अनेक लोकांनी वेगवेगळी ऑब्जेक्शन्सही घेतली होती. हा जो शेवटी प्लॅन तयार झाला त्या बँकेला रिहॅबिलिटेट करण्याचा, इट वॉज अ युनिक फॉर द फर्स्ट टाइम ए पब्लिक प्रायव्हेट प्लॅन टू रिवाइव्ह ए सिक बँक. त्याच्यामुळे ऑब्जेक्शन्स घ्यायचे असतील, विरोध करायचा असेल, हायकोर्टात इंटरव्हीन करायचं असेल, तर बिफोर दी वाइंडिंग अप अँड लिक्विडेशन ऑफ द बँक ही सगळी प्रोव्हिजन या सगळ्या ह्याच्यातनं पूर्णपणे राहणार आहे. ही अशी बँक जर का हे करत असताना, वाइंडिंग अप करत असताना किंवा नॉर्मल कोर्समध्ये असं जर का लक्षात आलं की संचालक मंडळ किंवा एखादा संचालक, काही ग्रुप ऑफ संचालक त्या ह्याच्यातला, ज्याच्या मॅलिफाईड ऍक्शन्समुळे एखाद्या बँकेचं नुकसान झालेलं आहे, तर त्या डायरेक्टरकडनं रिकव्हरी करून घेण्याकरताची प्रोव्हिजन या ऑर्डिनन्समध्ये आहे, या बिलमध्ये आहे. हेही आपण एक माहिती म्हणून केवळ मी सांगतोय. जुने जे पॉवर्स सगळ्या होत्या ज्या आहेत, त्याचा उल्लेख 2-4 सेक्शन्समध्ये, तुम्हाला नाव बदलायचं असेल, बाय लॉज बदलायचे असतील, तुम्हाला जर का एरिया ऑफ ऑपरेशन वाढवून हवा असेल, तर विदाउट दी प्रायर अप्रुव्हल ऑफ द रिझर्व्ह बँक आज देखील आपण काही यातलं करू शकत नाही. तशीच प्रोव्हिजन या ऑर्डिनन्समध्ये आहे की प्रायर परमिशन ऑफ दी रिझर्व्ह बँक शुड बी टेकन. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातला एक जो मला सर्वात महत्वाचा मुद्दा जाणवला तो असा आहे की फॉर द फर्स्ट टाइम माझ्या वाचनात आणि इतक्या वर्षाच्या नंतर लक्षात आलं की एखाद्या सेक्शन्स, एखाद्या प्रोव्हिजन मधनं जर का एखाद्या नागरी सहकारी बँकेला एक्झम्प करायचं असलं की तुम्हाला हे आता आम्हाला हा सेक्शन लागू करायचा नाही काही कारणाकरता, तर अशा करता एक्झम्पशनच्या पॉवर्स रिझर्व्ह बँकेकडे पहिल्यांदी अशा प्रकारच्या नागरी सहकारी बँकांच्या कॉन्टेक्स्टमध्ये आलेले आहेत. हे ब्रॉडली या सगळ्या ह्याच्यातले ऑर्डिनन्स मधले जे मेन इश्यूज आहेत हे सगळे आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे याच्यातनं एक वेल रेग्युलेटेड, फायनान्शियली स्ट्रॉंग इमर्ज होऊ शकणारा एक नागरी सहकारी बँकांचा जो सेक्टर आहे तो पुढे उभा होईल असं मी धरून चालतो. मी अपेक्षा माझी ती आहे. आणि हे करत असताना सहकार भारती म्हणून आम्ही एक कंटिन्युअस मागणी गेली 2-3 वर्ष करतोय. केंद्र सरकारकडे करतोय, रिझर्व्ह बँकेकडेही करतोय. ती आता आम्ही अधिक पाठपुरावा करू. आणि ती म्हणजे अशी आहे की हो ठीक आहे, आता तुम्हाला जे अधिकार हवे ते तुम्हाला आता मिळाले. रिझर्व्ह बँकेला रेग्युलेशन असेल, सुपरविजन असेल, तुम्हाला इंटरव्हेन्शन करता असेल, कॅपिटल रेझिंग करता त्यांनी आपणहून प्रोएक्टिव्हली घातल्यामुळे कॅपिटल रेज होणार आहे. जनरल पब्लिकचा स्टेक याच्यातला वाढणार आहे. मी असं धरून चालतो की पुढच्या काळामध्ये कोऑपरेटिव्ह बँकांचे शेअर हे ऍप्रिशिएट आणि डेप्रिशिएट पण होतील, ज्याच्यामुळे व्हॅल्यू ऍडिशन शेअर होल्डर्सचं होईल. नाहीतर आज देखील मी 10 रुपये जर का 50 वर्षापूर्वी भरलेला शेअर घेतलेला असला आणि आज काढायचं असले तर मला त्याचे 10 रुपयेच मिळतात.
पण त्याचं बँकेची नेटवर्थ खूप वाढली आहे, त्याच्यामुळे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स इम्प्रूव्ह झालं तर त्याचा प्रीमियमही वाढणार आहे. आणि ह्या सगळ्या लक्षात गोष्टी घेत असताना रिझर्व्ह बँकेला, केंद्र सरकारला, कारण फिनान्स मिनिस्ट्रीचा रोल, पर्टिक्युलरली डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसचा, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मधला रोल फार महत्वाचा राहणार आहे. आणि त्याच्यामुळे एक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ओरिएंटेड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांकरता पॉलिसी तुम्ही इनिशिएट केली पाहिजे, पर्टिक्युलरली इन द कॉन्टेक्स्ट ऑफ 2 थिंग्स ज्या केंद्र सरकारने अनाऊन्स केलेल्या आहेत. पहिलं म्हणजे भारताची इकॉनॉमी ही $5 ट्रिलियन व्हावी, याच्याकरता संपूर्ण यंत्रणा, आज सगळे सेक्टर्स हे त्याच्याकरता ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या $5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये नागरी सहकारी बँकांचं कॉन्ट्रीब्युशन पॉवर्टी एलिव्हेशन मध्ये, इन्क्लुझिव्ह ग्रोथ मध्ये, आणि जे आपण 2030 साली सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ऍक्सेप्ट केले आहेत करायचे, ते अचीव्ह करण्यामध्ये नागरी सहकारी बँका खूप मोठा रोल अदा करू शकतात. त्याच्यामुळे ग्रोथ ओरिएंटेड, डेव्हलपमेंट ओरिएंटेड पॉलिसी इनिशिएट करणं हा एक जसा मुद्दा आहे, तसा आत्मनिर्भर भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये ॲग्रो फायनान्सिंग असेल, ॲग्रो इंडस्ट्रियल ग्रोथ असेल, फूड प्रोसेसिंग ऍक्टिव्हिटीज असतील, ॲनिमल हजबंड्री फॅक्टर्स, या सर्व सेक्टर्समध्ये MSME जर का तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाची बातमी पहिल्या पानावर आली वाचली असेल, तर ज्या लोकांना वाटतं की अर्बन कोऑपरेटिव्ह बँका प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचं टार्गेट कसं अचीव्ह करणार, आज जर का तुम्ही आजची टाइम्स ऑफ इंडियाची पहिल्या पानावरची बातमी वाचली तर तुमच्या लक्षात येईल की ह्या पुढे जे डेफिनेशन आलेलं आहे त्याच्यातनं 99% ऑफ इंडियन इंडस्ट्री इज गोइंग टू बी MSME. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला कुठलेही टार्गेट्स येणार नाही. आणि म्हणून आम्ही आग्रह असा धरलाय की कोऑपरेटिव्ह सेक्टर करता पुढच्या 10-15 वर्षाचं एक विजन डॉक्युमेंट करावं. 2005 साली केलं होतं, दॅट इज हॅज बिकम ओल्ड, टू सम एक्सटेंट रिडंडंट ऑल्सो. आणि त्याच्यामुळे विजन डॉक्युमेंट करावं, आणि विजन डॉक्युमेंट बरोबर नागरी सहकारी बँकांना एक रोडमॅप द्यावा विथ माइलस्टोन्स. 2004 साली 5 साली प्रायव्हेट सेक्टर ओल्ड जनरेशन बँकांना असा रोडमॅप दिला गेला होता की तुमचं नेटवर्क हे 300 कोटीचं पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट स्ट्रक्चर तुम्ही उभं केलं पाहिजे, कोर बँकिंग सोल्युशन हे 100% वापरलं पाहिजे, टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन, सायबर सिक्युरिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रोएक्टिव्ह स्टेप्स घेणं पाहिजे, वगैरे वगैरे आहेत. तसंच विजन डॉक्युमेंट कपल्ड विथ रोडमॅप अँड गिव्हिंग माइलस्टोन्स हा प्रकारचा नागरी सहकारी बँकांना अशा प्रकारचे पाठपुरावा हे सहकार भारती म्हणून आम्ही सगळेजण करणार आहोत. सहकार भारती बरोबरच आमचा सर्व प्रयत्न राहील की या सेक्टरमधल्या असलेली सर्व फेडरेशन्स, असोसिएशन्स, बँका या ह्याच्यात सम्मिलित होऊन एक कोऑपरेटिव्हचा एक आवाज करून आम्ही हा विषय पुढे नेणार आहोत. वी विल गेट डीपली एंगेज विथ दी फायनान्स मिनिस्ट्री, रिझर्व्ह बँक या पुढच्या काळामध्ये. आणि या याच्यामध्ये मी सर्वांचं सहकार्य या उपक्रमाला लाभेल अशी अपेक्षा करून माझं बोलणं पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद मराठे सर. माझ्या मते बरंच एक सविस्तर आणि विस्तृत अशी मांडणी मराठे सरांनी केलेली आहे. आता वेळेची आपल्याकडे असलेली उपलब्धता पाहता काही मोजके प्रश्न आपण घेऊया. एक मी थोडं सांगायचं राहिलं की हा जो ऍक्ट आहे, जो ऑर्डिनन्स आलेला आहे, हा ऑपरेशनल इश्यूज हँडल नाही करत. मगाशी मला काही फोन येते त्याच्यात त्यांनी ऑपरेशनल इश्यूज विचारले काही जणांनी. ऑपरेशनल इश्यूज आर डिफरंट आणि ओव्हरऑल पॉलिसी, गव्हर्नन्स
हे इश्यूज वेगळे आहेत. त्याच्यामुळे प्रश्न बेसिकली हे ऑपरेशनल इश्यूज असले तर त्याची क्लॅरिटी ह्या याच्यातनं मिळत नाही आपल्याला. ती रिझर्व्ह बँकेच्या जे सुपरवायझरी आणि रेग्युलेटरी अथॉरिटीची जी वेळोवेळी सर्क्युलर्स येतात त्याच्याबद्दल आहे. त्याचे प्रश्न असतील तर ते वेगळे असतील, ते ऑर्डिनन्सशी रिलेटेड नाही. हे मी एक मुद्दाम क्लॅरिफाय करू इच्छितो. धन्यवाद सर. आपल्याकडे वैश्य अर्बन बँकेचे अध्यक्ष देशपांडे सरांकडून प्रश्न आलेला आहे. देशपांडे सर, देशपांडे सर आवाज ऐकू येतोय का? कृपया आपला प्रश्न विचारा. अनम्यूट करायला सांग. देशपांडे सर कृपया अनम्यूट करा आणि आपला प्रश्न येत. नाही, आवाज मध्ये ब्रेक होतोय सर. तुमचा आवाज ब्रेक होतोय. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये प्रश्न जर का लिहिला तर मी वाचू शकेन. सर चॅट बॉक्स मध्ये खाली प्रश्न आपला मांडा, म्हणजे मराठे सर त्याच्यावरती उत्तर देऊ शकतो. मी वाचू शकेन आणि हे करू शकेन. देशपांडे सरांशी कनेक्ट होता येत नाही आपल्याला. याच्यानंतर हो सर, मी येतोय आपल्याकडे. एका मागोमागे क्रमाने आपण जाऊया. हॅलो, योगेश वाळुंजकर सरांनी मगाशी मुद्दा उपस्थित केला होता, डीएनएस बँकेचे संचालक. वाळुंजकर सर, आपला प्रश्न. याच्यानंतर विजय शेलार यांच्याकडून प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हॅलो, विजय शेलारजी, आपल्याला आवाज ऐकू येतोय? हो, येतोय. हा सर, आपला प्रश्न उपस्थित करा. हा, माझा प्रश्न असा आहे की आता अमेंडमेंट झालेले आहेत, त्याच्या अनुषंगाने CGTMSE ची स्कीम्स आपल्याला कोऑपरेटिव्ह बँकांना ऍप्लिकेबल होऊ शकेल का? आता ती नाही आहे. आम्ही रिप्रेझेंटेशन सर्वच बँकांनी दिलेलं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका, राज्य सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँकांच्या वतीने त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि हा मॅटर फिनान्स मिनिस्ट्रीमध्ये आपण परस्यू करतोय. MSME मिनिस्ट्रीनी गॅझेट काढलं की अर्बन बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांना इन्क्लूड करावं, पण डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसनी ते काढलेलं नसल्यामुळे सिडबीनी त्याचं सर्क्युलर लागू केलेलं नाहीये. ओके, थँक्यू. थँक्यू. यानंतर चंद्रकांत चौगुले यांच्याकडून प्रश्न आलेला आहे. चौगुले सर, चौगुले सर नमस्कार. आपल्याला आवाज ऐकू येतोय का? मराठे सर, चौगुले सरांचा चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आलेला आहे, वाचतो मी. हा, बोलतो मी. हा जो 25 लाखाचं लिमिट आहे ना, त्याच्यावरती एक्झॅक्ट तारीख आठवत नाही आता मला, पण मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात साधारण 13-14 तारखेच्या सुमाराला याचं सर्क्युलर इश्यू झालंय आणि 25 लाख हे मिनिमम आहे आणि तुमचा जो कॅपिटल फंड आहे त्याच्या पर्सेंटेजशी लिंक देऊन आपण मॅक्झिमम कर्ज किती देऊ शकू 25 लाखाच्या ऐवजी हे प्रत्येक बँकेचं वेगवेगळं आता करून देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे 25 लाखाचं लिमिट ते आता वाढलेलं आहे जवळजवळ सगळ्या बँकांचं. स्पेसिफिक बँकेचं
असं सांगता येणार नाही, कारण प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. पण 1 कोटी सगळ्यांना नाही करता येणार आहे. ज्या बँकांचं नेटवर्थ हे 1000 कोटी किंवा 1000 कोटीच्याहून जास्ती असेल, मला असं वाटतंय त्यांनाच बहुतेक तो 1 कोटीचा फिगर येऊ शकेल. सरसकट सगळ्यांना 1 कोटी होणार नाही. आता मी काही बघितल्या बँका ज्यांचं नेटवर्थ जास्ती आहे, त्यांचं काही जणांचं 40 लाख होत आहे, कोणाचं 50 लाख होत आहे. म्हणून पूर्वीचा जो 25 लाखाचा हे होता तो आता रिलॅक्स झालेला आहे. आपण काही दिवस बघू, त्याच्यातनं अडचणी आल्या तर तो वाढवून घेण्याकरता परत रिझर्व्ह बँकेकडे परस्यू करू. कारण सहकार भारती म्हणून आम्ही रिप्रेझेंटेशन त्याचं दिलेलं आहे आणि हे 25 लाखाचं आहे, ते फार कमी आहे. त्याच्यामुळे बँकांची व्हायबिलिटी अडचणीत येईल असं मी म्हटलेलं होतं. धन्यवाद सर. वाळुंजकर सर परत आलेले आहेत माझ्या मते. वाळुंजकर सर, आपला प्रश्न विचारू शकाल आपण? मी वाचला त्यांचा. हो हो, प्लीज. ते असं आहे, हा एक मोठा चर्चेचा विषय आता झालेला आहे. एनपीए क्लासिफिकेशन हा 90 दिवस असा नॉर्म आहे, तो 180 दिवस करावा असं एक सजेशन समोर येत आहे. एक सजेशन आहे की या कोविडच्या निमित्ताने जी सेक्टर्स एफेक्ट झाली त्या वेगवेगळ्या सेक्टरला काही ना काही रिलीफ पॅकेज द्यावं असं दुसरं एक सजेशन त्याच्यातनं येत आहे. तिसरं एक सजेशन असं होतं की सगळ्यांना तुम्ही रिशेड्युलिंग करण्याची, वन टाइम रिशेड्युलिंग करण्याची परमिशन द्या, जशी 2008च्या मेल्टडाऊन नंतर रिझर्व्ह बँकेने सगळ्या सेक्टर्सना दिली होती. आता 2008चा अनुभव आपला चांगला नाही. खूप जणांनी त्याचा दुरुपयोग केला आणि त्याच्यामुळे काय करावं अशा प्रकारची चर्चा पॉलिसी लेवल वरती आता चालू आहे. रिझर्व्ह बँकेमध्ये त्याच्यावरती चर्चा जी चालू आहे ती अशी की ज्या शेड्यूल्ड बँका आहेत त्यांना माहिती असेल की साधारणतः जुलैच्या महिन्यामध्ये दरवर्षी रिझर्व्ह बँक फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट फायनान्शियल सेक्टरचा पब्लिश करतं आणि एक एक्झॉस्टिव्ह स्ट्रेस टेस्ट त्या निमित्ताने बँकांकडनं डाटा घेऊन आणि रिझर्व्ह बँकेकडे जो डाटा आहे त्याच्या आधारावर तयार करतं. अशी पत्र आता सगळ्या बँकांना गेली आहेत, शेड्यूल्ड कोऑपरेटिव्ह बँकांकडेही आलेली आहेत आणि मला वाटतंय येत्या 4-5 दिवसाच्या आत सगळ्यांना त्याची माहिती पण शेड्यूल्ड कोऑपरेटिव्ह बँकांना द्यायचे. त्याच्यामुळे हा जो डाटा आता रिझर्व्ह बँकेत सगळा एकत्र होतोय त्याच्यावरनं बँकांच्याकडे एनपीएच्यामुळे स्ट्रेस किती वाढणार आहे, त्यांचा स्ट्रेस हा त्याच्यामुळे वाढत असताना प्रॉफिटेबिलिटीवरती, प्रोव्हिजनिंगवरती, कॅपिटल ॲडिक्वसीवरती आणि त्याच्यामुळे मीडियम टर्म आणि लॉंग टर्म काय परिणाम होणार याचा आता डाटाच्या आधारावरती अनालिसिस एकीकडे चालू आहे. तसंच आणखी 2 गोष्टींची माहिती रिझर्व्ह बँकेनी वेगवेगळ्या बँकांकडनं मागितली आहे. आपल्याला आठवत असेल एका पिटिशननी सुप्रीम कोर्टात केस केलेली आहे की आम्हाला जो तुम्ही मोरेटोरियम दिलात आधी मे पर्यंत आणि आता ऑगस्ट पर्यंत, त्या मोरेटोरियम वरती इंटरेस्ट लावू नये. आणि ह्याला सुप्रीम कोर्टाने बँकांना आणि रिझर्व्ह बँकेला तुमचे रिप्लाय फाईल करा म्हणून दिलाय, त्याला वेळ मागून घेतलेला आहे आणि माझ्या अंदाजाने ऑगस्ट मध्ये काहीतरी ती तारीख आहे. त्याच्यामुळे मोरेटोरियम संपल्यानंतर इन्स्टॉलमेंट्स भरायचे आहेत आणि या 6 महिन्याचं इंटरेस्ट प्लस 31 मार्चला जे ड्यू होतं ते न भरलेलं इंटरेस्ट हे ऑक्टोबर ते मार्च पर्यंत भरायचं आहे. हे असे तुमच्याकडे किती लोक भरू शकतील, भरू शकणार नाही, तुमचं असेसमेंट काय, हा सगळा डाटा रिझर्व्ह बँकेने वेगवेगळ्या बँकांकडनं घेतला आणि एक इन्फॉर्म डिसिजन
याच्यावरती येईल अशी मी अपेक्षा करतोय. पेपरमध्ये जे आलेलं आहे तेही मी आपल्याशी शेअर करतो. पर्टिक्युलरली 8-10 दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडियात आलेलं होतं की सेक्टोरल हे न करता की ह्या एव्हिएशन सेक्टरला बेनिफिट दिला, हॉस्पिटॅलिटीला दिला, टुरिझम आणि ट्रॅव्हलला दिला, ट्रान्सपोर्टला दिला, असं न करता सरसकट सर्व सेक्टर्स, सर्व बॉरोअर्सना ज्यांना आवश्यक आहे त्यांना आता विदाउट डिस्क्रिमिनेशन आणि विदाउट ज्याला आपण डिस्क्रेशन अशा प्रकारचं एक वन टाइम रिशेड्युलिंग द्यावं असाही विचार चालू आहे, असं पेपरमध्ये आलेली बातमी होती. आणि त्याच्यामुळे मी अपेक्षा करतोय की जुलै एंड अर्ली ऑगस्ट याच्यामध्ये या कॉन्टेक्स्टमध्ये काही ना काहीतरी निर्णय येईल. आणि आमची भूमिका म्हणून जर का सहकार भारतीची म्हणून तुम्ही म्हटली तर आम्ही सतत केंद्र सरकारकडे, फिनान्स मिनिस्ट्री, रिझर्व्ह बँक आणि बीजेपीच्या टॉप डिसिजन मेकिंग लीडरशिपकडे आम्ही मागणी अशी केलेली, निवेदन असं केलेलं आहे की हे जे आता आपल्याकडे कोरोना व्हायरसचं संकट आलं, लॉकडाऊन आला, इज ऑन द बॅकग्राऊंड ऑफ ए स्लोडाऊन विच वॉज गोइंग ऑन फॉर ऑलमोस्ट 16 क्वार्टर्स. 2-2.5 वर्षाच्या स्लोडाऊनच्या बॅकग्राऊंड वरती हा लॉकडाऊन आलेला आहे. आणि त्याच्यामुळे सर्व ज्या आपल्या बॉरोअर्स आहेत त्यांना तुम्ही वन टाइम रिशेड्युलिंग द्या. इट इज इन लार्जर इंटरेस्ट ऑफ दी ऑल सेक्टर्स, इकॉनॉमी. आणि कोविडच्या लॉकडाऊन नंतर जर का आपला इकॉनॉमी इज टू अगेन टेक ए व्ही शेप्ड ग्रोथ ट्रॅजेक्टरी आणि 2020-21चं ग्रोथ रेट सोडून द्या, पण 21-22 मध्ये जर का आपल्याला 60%, 60.5% ग्रोथ अचीव्ह करायचा असेल तर वी हॅव नो चॉईस बट टू गिव्ह वन टाइम रिशेड्युलिंग. हे ॲट दी हायेस्ट डिसिजन मेकिंग लेवलपर्यंत केवळ सहकार भारतीने तर निवेदन दिलंच आहे, पण अशाच प्रकारचं वर्डिंग थोडं कमी जास्ती वेगळं असेल लघु उद्योग भारतीने दिलेलं आहे असं मला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्याचा जो सहानुभूतीने विचार होईल, ऑफकोर्स बेस्ड ऑन डाटा अनालिसिस जो आता गोळा होतोय त्याच्यावर, अशी माझी अपेक्षा आहे. एक गोष्ट आणखी आपल्याशी मुद्दाम सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला आपली जी पर्टिक्युलरली नागरी सहकारी बँकांमधलं ऍडव्हान्सेसचं सेगमेंट हे एमएसएमई सेगमेंट मोठं आहे. आणि एमएसएमई सेगमेंट्सला रिस्ट्रक्चरिंग विदाउट डाऊनग्रेड करण्याचं सर्क्युलर सर्व बँकांना, पब्लिक सेक्टर सकट, नागरी सहकारी बँकांसकट सगळ्यांना रिस्ट्रक्चरिंग करण्याकरता 31 डिसेंबर पर्यंतचा वेळ आपल्याला अवेलेबल आहे. मला असं लक्षात आलं काही बँकांना हे सर्क्युलर आलेलं त्यांच्या लक्षात नाही आलेलं. मी जिथे बोलायची संधी येते, विषय येतो, तिथे मी हे नेहमी मांडतो. त्याच्यामुळे हे सर्क्युलर आपल्याला जर का आपण बघितलं तर ज्या एमएसएमई युनिट्स आहेत त्यांना रिस्ट्रक्चरिंग करायला आपल्याला अजून 6 महिने आपल्या हातात आहेत. ते सर्क्युलर आपण सर्वांनी जरूर वाचावं असं मी सर्वांना विनंती करेन. ओके, यानंतर खिरवाडकर सर, कल्याण जनताचे. अरे ते सगळ्यांना उत्तर देतात, मी काय आणि खिरवाडकर सरांनंतर सुजाता महाजन मॅडम यवतमाळहून त्या प्रश्न विचारणार आहेत. मला फक्त तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरती 2 विषय प्रॅक्टिकली बँकांना जे जाणवत आहेत त्याच्याबद्दल मला थोडंसं सांगायचंय. एक तर ते रिफंड ऑफ शेअर कॅपिटल बद्दल जे आपण विवेचन केलं ते परफेक्ट आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही विषय नाहीये. परंतु या सगळ्या प्रोव्हिजनिंग मध्ये रिझर्व्ह बँकेने निर्देश द्यावे अशा प्रकारचा विषय कुठे कुठे आलेला आहे.
आता नागरी सहकारी बँका रिफंड ऑफ शेअर कॅपिटल टू द एक्सटेंट ऑफ 10% ऑफ देअर प्रिव्हियस इयर्स शेअर कॅपिटल करतात. तर ते वेदर बँक शुड कंटिन्यू विथ दॅट 10% नॉर्म ऑर वेट फॉर फर्दर फ्रेश इन्स्ट्रक्शन फ्रॉम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हा प्रश्न आहे. कारण ते स्टॉक एक्सचेंज वगैरे व्हायला वेळ लागणार आहे. हा एक प्रश्न. दुसरा म्हणजे मला तुमचं व्ह्यू पाहिजे की आता या BR ऍक्टच्या अमेंडमेंट नंतर BOM बद्दलचा जो विषय रिझर्व्ह बँकेने गाईडलाईन्सद्वारे काढला होता तो कॅन्सल होईल किंवा कसं. आणि तिसरा एक विषय, ह्या BR ऍक्ट मध्ये नागरी सहकारी बँकांकरता जो BR ऍक्ट मधला सेक्शन 10 आहे तो त्यांनी डिलीट केला. सेक्शन 10 रिलेट्स टू फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया ऑफ दी बोर्ड, सिलेक्शन ऑफ बोर्ड, जे पब्लिक सेक्टर बँकांना लागू आहे. परंतु तो सेक्शन 10 या BR ऍक्टच्या अमेंडमेंट मधून त्यांनी डिलीट केला. म्हणजे फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया हा नागरी सहकारी बँकांच्या संचालकांना लागू होणार नाही अशा अर्थाचा अर्थबोध त्याच्यामधनं होतोय. त्या 3 विषयांवरती थोडंसं काही सांगितलं तर बरं. पहिलं सांगायचं झालं तर ordinance is now the law of the land. After the president signed the ordinance, it has appeared, गॅझेटनी तो आलेला आहे. त्याच्यामुळे आता रिफंड आपल्याला कायदेशीर अगदी बोलायचं झालं तर करता येणार. त्याच्यामुळे वी हॅव टू स्टॉप. नंबर 1. दुसरा जो तुमचा विषय होता फिट अँड प्रॉपर नॉर्म्सचा, फिट अँड प्रॉपर नॉर्म्स जे आहेत आपल्याला क्लॅरिटी घ्यायला लागेल. पण प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये दी बोर्ड कॉन्स्टिट्यूट्स ए कमिटी टू डिसाइड फिट अँड प्रॉपर नॉर्म्स. आणि आपल्या बोर्डामध्ये असलेले डायरेक्टर फिट अँड प्रॉपर आहेत की नाही हे त्या जी कमिटी बोर्ड अपॉइंट करतं त्यांनी ठरवायचा असतो या ह्याच्यातलं. आणि फिट अँड प्रॉपर नॉर्म्स मध्ये त्यांनी जे ब्रॉड सांगितलंय ते असं आहे की तो कॉन्ट्रॅक्ट करू शकणारा असला पाहिजे, क्रिमिनल केस असता कामा नये वगैरे वगैरे जे नॉर्मल असतात तेच नॉर्म्स आता लागू होतात प्रामुख्याने. आपल्या केसमध्ये त्यांनी मोर दॅन 50% प्रोफेशनल बॅकग्राऊंड असलेले डायरेक्टर्स पाहिजेत असं म्हटलंय. पण ह्याच्यातलं एक खरं म्हणजे सॉरी माझं बोलताना एक मुद्दा मी लिहिला होता पण राहिला तो असा की ह्या ज्या सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत त्या इन्क्लुडिंग लॉ झालाय असं मी म्हणत असताना ह्या सगळ्या नोटिफाय झालेल्या नाहीत प्रोव्हिजन्स. आता फक्त ह्या सगळ्या गोष्टी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँका ज्या रजिस्टर्ड आहेत त्यांना लागू झालेल्या आहेत. करेक्ट. बाकीच्या बँकांना ह्या सगळ्या अजून लागू झालेल्या नाहीत. आणि त्याच्यातलं जे क्लॅरिफिकेशन त्या ह्याच्यात आहे ते माझं बोलायचं राहिलं चुकून की आम्ही राज्य सरकारशी कन्सल्टेशन करून आम्ही नोटिफिकेशन करू. त्याच्यामुळे वी हॅव 2 ऑप्शन्स. एक, कायदा झालाय म्हणून म्हटलं तर रिफंड करायचा नाही, पण नोटिफाय झालेलं नाही त्याच्यामुळे 10% आम्ही जसं रिफंड करत होतो तसं कोणी केलं तर आपल्याला फार कोणी प्रश्न विचारणार नाही अशी त्याच्यातली एक मधली गॅपची स्थिती पण याच्यातली आहे. आणि तिसरा जो बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचा इश्यू आहे, ऍज ऑफ टुडे द बोर्ड ऑफ मॅनेजमेंट स्टँड्स. वी विल हॅव टू एंगेज विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया की तुम्ही म्हणताय त्या पद्धतीचं आमच्याकडे एक्सपिरियन्स, एक्सपर्टाईज, एक्सपोजर असलेलं बोर्ड आहे विच कॅन हँडल दी इमर्जिंग or already emerged complex banking in the country. त्याच्यामुळे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट हे अधिक तुम्ही करू नका असं आपल्याला म्हणायला लागेल, बोलायला लागेल. पण ऍज ऑफ टुडे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट स्टँड्स. इट हॅज नॉट बीन विड्रॉन. थँक्यू सर. थँक्यू. यानंतर महाजन मॅडमचा प्रश्न आहे यवतमाळहून. महाजन मॅडम आहेत का? महाजन मॅडम आवाज ऐकू येतोय का? याच्यानंतर हा मॅडम आहेत त्या. हो, त्यांनी व्हिडिओ ऑफ केलाय त्यांचा. महाजन मॅडम ऑडिओ आपला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. मराठे सर नमस्कार. हो नमस्कार. आमची महिला बँक आहे आणि 100% सगळे संचालक महिलाच आहेत सर. तर BOM मध्ये आपल्याला 50% संचालक मंडळातले राहतील
संचालक आणि 50% बाहेरचे घ्यायचे आहे, तर ते बाहेरचे जेंट्स घ्यायचे की महिलाच घ्याव्या लागतील? नाही, तुम्ही जेंट्स देखील घेऊ शकता. बरं, घेऊ शकता, घेतल्या पाहिजे असं नाही, पण घेऊ शकता. बरं बरं, ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद मॅडम. याच्यानंतर शरद साठे सर प्रश्न विचारतात मालाड बँकेचे. शरद साठे सर. मालाड सहकारी बँकेचे शरद साठे सर प्रश्न विचारणार आहेत. साठे सर, आपल्याला आवाज ऐकू येतोय का? माझ्या मते पुन्हा काही अडचण आलेली आहे. दुसरा तोपर्यंत आपण आणखी प्रश्न घेऊयात. महालक्ष्मी बँक कोल्हापूर कडून प्रश्न आलेला आहे. हसबनीस सर प्रश्न विचारतायत. हसबनीस सर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार. हा सर, बोला. हा, शरद साठे. शरद साठे बोलतायत. हा, महाराष्ट्र सहकारी. हो हो. माझे काही प्रश्न. एक आहे, ऑथराइज शेअर कॅपिटल वाढवायचं असेल तर आपल्याला कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटकडे जावं लागत असेल, त्याची आता काय व्यवस्था हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा मला हे करायचंय की बोर्ड ऑफ मॅनेजमेंटला पॉवर ज्या दिलेल्या आहेत लोनिंगच्या, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटला, आणि उद्या जर ते लोन समजा फेल्युअर झालं किंवा एनपीए मध्ये गेलं तर ही जबाबदारी कोणाची राहील? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इलेक्टेड जे आहे त्यांची राहील का बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची राहील? आणखी जे माझे काही प्रश्न आहेत ते मी पाठवलेत व्हॉट्सअपवर, सतीशजींना पण पाठवलंय. त्यामुळे पण हे दोन प्रश्न मला म्हणजे त्याच्याबद्दल हे पाहिजे. सांगतो. मगाशी जसं मी खिरवाडकरांशी बोलताना म्हटलं तसं ह्या सगळ्या गोष्टी अजून नोटिफाय अजून झालेल्या नाहीत. आणि त्याच्यामुळे राज्य सहकारी कायदा जो आहे त्याच्यात जी प्रोव्हिजन आहे ऑथराइज शेअर कॅपिटल वाढवण्याकरता, ती आपल्याला त्यांच्याकडनंच परमिशन आता नोटिफाय होतो तर घेतली पाहिजे. रिझर्व्ह बँकेची जी प्रोव्हिजन आहे ती नवीन शेअर कॅपिटल, इक्विटी, बॉन्ड्स, प्रेफरन्शियल याच्याबद्दलची अधिक त्याच्यात चर्चा आहे. ऑथराइज शेअर कॅपिटल बद्दल त्या ऑर्डिनन्स मध्ये काही उल्लेख नाही आहे. त्याच्यामुळे मी याच्याहून जास्ती काही सांगू शकणार नाही आज तरी. बोर्ड ऑफ मॅनेजमेंट बद्दल ही नेहमीच चर्चा आपल्याकडे ह्यापूर्वी खूप झाली आहे. आणि त्याच्यातलं जो म्हटलेला विषय असा होता की बोर्ड ऑफ मॅनेजमेंटला जे आपण ऑपरेशनल इश्यूज हँडल करायला दिले आहे, those have to be approved by the board subsequently. आणि जर का ते अप्रूव्ह केले नाहीत then it doesn't become a sanction for a loan. त्याच्यामुळे the board remains supreme. आणि आपण जर का रिझर्व्ह बँकेने आपल्या सर्क्युलर मध्ये गाईडलाईन्स मध्ये म्हटलंय की तुम्हाला जर का बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचं पटत नसलं तर ते त्यांनी स्पीकिंग रेझोल्युशन नाही म्हटलेलं, पण मी म्हणतोय की डिटेल्ड त्याचं आपण रेझोल्युशन म्हणा किंवा त्याच्यावरचं आपलं म्हणणं नोट करावं. आणि ह्या कारणांकरता आमचं बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची डिसएग्रीमेंट आहे हे रेकॉर्ड करावं आणि मग त्यांचं प्रपोजल रिजेक्ट करावं. ते हॅव गिव्हन अ मेथोडॉलॉजी रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलर मध्ये, ते आता आपण फॉलो करावं. धन्यवाद. ओके. महालक्ष्मी बँकेचे हसबनीस सर कनेक्ट झालेत का? हसबनीस सर. यानंतर अजय मुंदडा सर प्रश्न विचारतात. हॅलो. हा बोला. हॅलो सर, महालक्ष्मी बँक मधून बोलतोय. आम्ही ऑलरेडी चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाकलेला आहे. हो हो हो. वाचता येत नाही. एक सेकंड. अजयजींचा मी बघितला, वाचण्याचा प्रयत्न केला पण तो वाचता येत नाहीये. तुम्ही फोटोकॉपी टाकली त्याची? नाही, आम्ही टाईप करून टाकलं मराठी. आपण आपला प्रश्न सर प्रत्यक्ष विचार. नाही, महालक्ष्मीचं नाही म्हणत आहे मी, मुंदडांचं म्हणतोय. नाही, मी महालक्ष्मी बँकेतून बोलतो. हो, महालक्ष्मी बोला. हा, तर आम्ही प्रश्न टाकलेला आहे चॅट बॉक्स मध्ये.
तर विषय असा होता की रिझर्व्ह बँकेची सर्क्युलर्स आणि नोटिफिकेशन्स डायरेक्टिव्ह बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रिट करता येतात. त्या केसमध्ये रिझर्व्ह बँकेने जर ऍडव्हान्स रुलिंग सारखं काहीतरी मेकॅनिझम सुरू केलं तर बँकांनी त्या सर्क्युलर बेस्ड एखादा निर्णय घेतला तर नंतर जाऊन इन्स्पेक्शन किंवा ऑडिटमध्ये त्यांना त्रास होणार नाही. तर असं काही मेकॅनिझम सुरू करायची शक्यता आहे का? अशी आत्ता तर काही व्यवस्था नाहीये, पण तुम्हाला रिझर्व्ह बँकेकडे जी आवश्यक असेल ते क्लॅरिफिकेशन तुम्हाला मागता येतील कधीही. पण असं काही क्लॅरिफिकेशन देण्याकरता मुद्दाम असं हे नाहीये कुठे या सगळ्या ह्याच्यात. त्याच्यावरती क्लॅरिफिकेशनचं उत्तर द्यायचे का नाही हा त्यांच्याकडचा राईट राहतो त्यांचा. नाही पण देतात ना ते क्लॅरिफिकेशन, कधी रिफ्यूज नाही केलं रिझर्व्ह बँकेने. नो. आणि असं तुम्हाला जर का अडचण आली तर मला जरूर कळवा. आय विल सी दॅट यू गेट अ रिप्लाय. ओके, थँक्यू व्हेरी मच. मुंदडा सर प्रश्न विचारतायत. अजय मुंदडा सर. अजयजींचे खूप प्रश्न ऑपरेशनल आहेत. अजयजी, मी काय म्हटलं ते ऑपरेशनल आहेत. हो, यस म्हणून मी ते ऐकलं तुमचं. ऑर्डिनन्स मध्ये ऑपरेशनल इश्यूज नाही आहेत. यस मी माझे ते तुम्ही बोलल्याबरोबर माझ्या लक्षात म्हणून चूप बसलो मी. पण तरी एक प्रश्न विचारतो तुम्हाला. हॅलो. हो, सांगा ना. आता तुम्ही फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया आणि ड्यू डिलिजन्सचं जे सीओ अपॉइंटमेंटचं सांगितलं त्याच्यामध्ये त्याला पूर्ण प्रोसेस करूनच करा, त्याचं पेपर ऍड द्या असं वगैरे, तर ते आता सुरू झालं आहे ना ती कारवाई? हो, ऑलरेडी सर्क्युलर ते आलेलं आहे ना आपल्याला. त्याप्रमाणेच करावं लागेल. तसं करावं. ड्यू डिलिजन्स आणि ते करावं लागेल तसं. ह्याच्यातला पर्पज असा आहे, द प्रोसेस शुड बी फेअर. You should try to find best talent. Yes. And after interviewing or interacting, you come to a informed decision what fits best for you. हा त्या सगळ्या प्रोसेसचा पर्पज आहे. रिझर्व्ह बँकेकडे जे जातं ते एवढ्याच करता की त्या माणसाचं बॅकग्राऊंड बरोबर आहे ना. आता काही वेगवेगळ्या केसेस सांगायच्या झाल्या तर ते आपल्याकडे फार हा कधी अजून विषय आलेला नाही. पण कोणाच्या सीव्हीसीच्या केसेस चालू आहेत का, व्हिजिलन्सच्या केसेस आहेत का, कुठल्या केसमध्ये क्रिमिनल केसेस कुठे चालू आहेत का, हा विषय रिझर्व्ह बँक जास्ती याच्यात बघतं. एज्युकेशनल बॅकग्राऊंड, त्याचं एक्सपोजर. जसं चार्टर्ड अकाउंटंट करता मगाशी मी म्हटलं की अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, त्यांना मोठी बँक आली तर त्यांचं फार हे नसतं. पण मोठी बँक आहे आणि तुम्ही सीईओ असा शॉर्टलिस्ट केलेला असेल, समजा मी केलाय असं म्हणत नाही, पण समजा एखाद्याने केला की अगदी ब्रँड न्यू आहे, काल MBA झाला, क्वालिफाईड आहे, बट ही हॅज व्हेरी लिटल एक्सपिरियन्स ऑफ बँकिंग फॉर अ पिरियड, किंवा टू हँडल इश्यूज विच ही विल बी रिक्वायर्ड टू लुकिंग टू द साईज ऑफ द बँक. ह्याच्यामुळे तो मनुष्य ही बँक चालवण्याजोगी, प्रिन्सिपल ऑफिसर होण्या इतका सक्षम आहे ना, हेच बघण्याकडे त्यांचं लक्ष जास्ती आहे. क्रिमिनल केस नाहीत ना, व्हिजिलन्सच्या केसेस जुन्या कुठल्या पेंडिंग आहेत का, त्याला डिसमिस तर केलेलं नाही ना कुठनं, हे फॅक्टर्स आहेत. याच्यातला योग्य मनुष्य निवडला जावा ही त्याच्या मागची सगळी भूमिका आहे आणि त्याचा उपयोग होतो या सगळ्या गोष्टींचा. बरोबर. एक अजून होतं, जसं तुम्ही आता आपण शेड्यूल बँक सारखेच आम्हाला अधिकार पुढे होतील प्राप्त, जसं शेड्यूल बँकच्या सारखेच होतील असं तुमचं एक म्हणणं पडलं होतं, तर त्यामध्ये आता हे ARC वगैरे सर्व लागू होईल ना आम्हाला? ARC आजच तुम्ही करू शकता, विकू शकता तुमचे. नाही, आम्ही वी आर नॉन शेड्यूल बँक. अच्छा, म्हणून विचारते. हा, या असं आहे, तुम्ही आता सरफेसी ऍक्ट बघितलात. सरफेसी ऍक्ट बद्दल सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना ऑल बँक्स आर इक्वल, दे शुड हॅव द सेम फॅसिलिटीज म्हणण्यापेक्षा दे शुड बी इक्वली एम्पावर्ड
टू अवेल दी सर्व्हिसेस ही भूमिका घेतली त्यांनी. सरफेसी ऍक्ट, नागरी ARC लागू केला पाहिजे हा कुठेतरी. तुम्ही जरा मला एक पत्र लिहा ना डिटेल त्याच्यावर. मी डायरेक्ट दिसत नाही. तुमचे आली की केस मी आय टेक अप. ओके, धन्यवाद मुंदडा सर. आपली बरीच सविस्तर सखोल चर्चा सुरू आहे, तरी वेळेचं बंधन आहे, त्याच्यामुळे एक शेवटचा प्रश्न आपण घेऊयात आणि याच्यानंतर कार्यक्रम आपण थांबवूयात. उस्मानाबादहून जनकल्याण अर्बन बँकेचे अध्यक्ष उमेशजी कुलकर्णी प्रश्न विचारतायत. कुलकर्णी सर. नमस्कार सर. हो नमस्कार. माझा प्रश्न शेअर्सच्या संदर्भात आहे की इथून पुढे शेअर्सचं जे पॅटर्न बदलणार आहे त्यामध्ये शेअर लिंकिंग राहणार आहे का लोन्सची, आणि वन वोट, वन पर्सन वन वोट हे प्रिन्सिपल फॉलो होणार आहे का? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे वन पर्सन वन वोट हे कोऑपरेटिव्हचं कार्डिनल प्रिन्सिपल आहे. त्याच्यामुळे आपण इक्विटी शेअर्स जरी इश्यू झाले तरी ते तसेच प्रिन्सिपल राहावं याच्याकरता आपण नक्की प्रयत्न करू आणि तसंच ठेवण्याचा प्रयत्न करू. इक्विटी इश्यू करण्याचं, लिस्टिंग करण्याचं जे प्रोव्हिजन एक त्याच्यातनं एक जो आता भाव वाटतोय तो अशा करता की आपल्याला लागेल तेवढं कॅपिटल घ्यावं. जो इन्व्हेस्टर आहे त्याला डिपेंडिंग अपॉन द वर्किंग ऑफ द बँक त्याच्या शेअरची व्हॅल्यू ॲप्रिशिएट देखील व्हावी. देर शुड बी अन इन्सेंटिव्ह फॉर हिम टू इन्व्हेस्ट इन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स. हा सगळा त्याच्या मागचा लार्जर इश्यू आहे असं मला वाटतं. आय एम अवेटिंग मोर डिटेल्ड गाईडलाईन्स, कारण आता काहीच त्याच्यातलं अजून आलेलं नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं आता काही बोलणं वुड बी प्रिमॅच्युअर शेअर्सच्या या सगळ्या याच्याबद्दलचं असं मला वाटतं. दुसरा तुमचा काय प्रश्न होता? म्हणजे लोन्सला शेअर लिंकिंग वगैरे इक्विटी. असं आहे, कॅपिटल ॲडिक्वसी ज्यांची आहे अशा बँकांना, शेड्यूल बँकांना तर नक्की केलेलं मला माहिती आहे, मला इतरांचं माहित नाही, पण ज्यांचं 9% वर 9% वर ज्यांचं कॅपिटल ॲडिक्वसी आहे त्यांना शेअर लिंकिंगचे शेअर्स तुम्ही नाही घेतलेत ॲडिशनली तरी चालेल. अशा प्रकारचं रिझर्व्ह बँकेचं ऑलरेडी सर्क्युलर शेड्यूल बँकांचं मला माहिती आहे. मला लहान बँकांना, नॉन शेड्यूल बँकांना हे सर्क्युलर आहे की नाही मला माहित नाही, त्याच्यामुळे मला तपासून सांगायला लागेल आपल्याला. पण पब्लिक सेक्टर बँकांमध्ये आणि प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये लिंकिंग हा विषयच नाहीये. तुम्ही 50 कोटी रुपये देखील विदाऊट ही बिंग ए शेअर होल्डर किंवा बँका देऊ शकतात, अशा प्रकारचं आहे. खिरवाडकर आपल्याकडे कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल जर टिकून राहिलं तर हे टिकून राहीलच नाही. हो ना, राहील ना ते टिकून. नाही, त्यांना तुम्ही बिलकुल लिंकिंग घेऊ नका म्हटलंय त्यांनी, म्हणजे त्यांना शेअर होल्डर करू नका असं म्हटलेलं नाहीये. ज्या बँकांचं, शेड्यूल बँकांचं 9%च्याहून जास्त शेअर कॅपिटल ॲडिक्वसी आहे अशांना त्यांनी तुम्ही शेअर होल्डर करून घेऊ नका म्हटलं नाहीये. शेअर होल्डर तर आपल्याला करायलाच लागेल कोऑपरेटिव्ह कोर्ट्स आणि रिकव्हरीच्या पुढच्या गोष्टी बघताना. पण लिंकिंग जे होतं 2.5%, 5%, त्याच्यातनं आपल्याला एक्झम्पशन शेड्यूल बँकांना मिळालंय. नॉन शेड्यूल बँकांना आहे की नाही मला आता माहित नाही, पण खिरवाडकर साहेब आहेत इथे, त्यांना माहित असलं तर त्यांना विचारून, नाही तर मी चेक करून तुमच्याला स्वतंत्रपणे कळणार. आहे काय त्यांनाही एक्झम्पशन आहे तसंच? हा, एक्झम्पशन ते घेऊ शकतात, कमी घेऊ शकतात. अच्छा, तुम्ही जे म्हणले. हो, ओके, थँक्यू. एक गोष्ट सांगतो, आपले धुळ्याचे रिनाऊंड आपले जुने कार्यकर्ते चार्टर्ड अकाउंटंट श्रीराम देशपांडे यांनी या ऑर्डिनन्सवरती इंग्लिशमध्ये सेक्शन बाय सेक्शन एक फार चांगली नोट केलेली आहे. ती माझ्याकडे आहे, आता त्यांच्याचकडनं प्राप्त झालेली आहे. एक मराठीत पण त्यांनी छोटीशी राईटअप केला होता, पण इंग्लिशमधला अधिक व्यापक आहे.
तर मी विवेककडे पाठवतो आणि जे आज पार्टिसिपेट झालेत त्यांना त्यांच्याशी तुम्ही शेअर करा, व्हॉट्सॲप म्हणून करा किंवा मेलमधनं करा, असं आपल्याला विनंती करतो. नक्की सर, तुम्ही म्हणता तसं इंग्लिश नोटटी आपण सगळ्यांना पाठवू. गेले 1.5 तास चाललेली चर्चा, आधीची मांडणी आणि त्यानंतर झालेली प्रश्नोत्तर, यावरून एक लक्षात येते की विषयाची व्याप्ती खूपच मोठी आहे. अनेकांच्या मनात खूप काही शंका आहेत, संदिग्धता आहे, त्यातल्या काही आजच्या या वेबिनारने निवळल्या असतील असा मला विश्वास वाटतो. या वेबिनारच्या निमित्ताने आपण एका महत्वाच्या विषयाला सुरुवात केली आहे. यापुढेही सहकारी बँकांचे विषय लेखनाच्या माध्यमातून आणि अशा वेगवेगळ्या वेबिनारच्या माध्यमातून आम्ही सातत्याने मांडत राहू. विवेक, ती आपली एक जबाबदारी समजतो. अर्थात आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्यासाठी आम्हाला कायमच लागेल आणि ते तुम्ही द्याल अशी खात्रीही आहे. जवळजवळ 1.5 तास चाललेल्या या चर्चेसाठी महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या सहकारी बँकांच्या अध्यक्ष, संचालक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी खास वेळ काढला. सतीशजी मराठे यांनी आज आपल्यासाठी वेळ काढला. आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आज आपण या चर्चेला इथेच विराम देऊया असं सुचवते. धन्यवाद. नमस्कार.